ऐसी होती है ये। ही पातूरची भाजी मिठाच्या पाण्याने धुवून घेतली। हे लागणारे साहित्य: कांदा, हळद, मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, टमाटर आणि तुरीची भिजत टाकलेली डाळ, जिरा। आणि सुक्या भाज्यांमध्ये कांदा खूप काही लाल नाही करायचा राहत, नाहीतर मग तो भाजीमध्ये दिसत नाही। पातूरची भाजी आणि हळद मिठाच्या पाण्याने धुवून घेतली। आणि हे लागणारे साहित्य: कांदा, हळद, मीठ, लाल मिरची, हिरवी मिरची, टमाटर आणि तुरीची भिजत टाकलेली डाळ। ही पातूरची भाजी तयार झाली आहे।